सुमने घेऊन मी आलो, तुझिया पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो. शब्द हे माझे आज अपुरे, स्तुती तुझी गाण्या. लाभू दे प्रभू तुझी कृपा, असो तुझी माया. तुझ्या कृपेचा याचक होऊन दारी तुझ्या आलो, दारी तुझ्या आलो. प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो. भावभक्तीची आज ही सुमने घेऊन मी आलो, तुझिया पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रिय बंधू भगिनींनो, नवीनाच्या आजच्या पहिल्या दिवशी आपणा सर्वांचं ह्या मिसाबलीसाठी स्वागत आहे. आपण खरोखर बाळ येशूच्या दारी आलेलो आहोत. आपल्या मनातील हेतू प्रार्थना आपण बाळ येशूच्या चरणी मांडूया आणि वर्षभरात आपल्या ज्या काही प्रार्थना बाळ येशूच्या मध्यस्थीने पूर्ण झालेल्या आहेत त्यासाठी बाळ येशूचे आभार मानूया. आज जे कोणी आपला वाढदिवस साजरा करीत आहेत, जे कोणी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करीत आहेत, जे आज प्रवासात आहेत, जे नोकरीच्या शोधात आहेत, जे बाळाच्या देणगीच्या प्रतीक्षित आहेत, अशा आपल्या सर्व गरजा आणि अशा भाविकांसाठी त्यांच्या गरजांसाठी ही मिसा आपण अर्पण करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावी आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या नवीनाच्या पहिल्या दिवशी आपला विषय आहे जी आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. मत्तेच्या शुभवर्तमानातील 9 धन्योद्गारांपैकी हे पहिले धन्योद्गार. जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. दीन हे असे लोक आहेत जे परमेश्वरावर नम्रपणे भरोसा ठेवतात. आपल्या एकनिष्ठेमुळे जरी त्यांना दडपशाही आणि भौतिक नुकसानास तोंड द्यावे लागले तरीही ते धैर्याने व परमेश्वरावरील विश्वासाने त्याला सामोरे जातात. वरील धन्योद्गाराद्वारे देवावर विसंबून राहण्यावर भर दिला आहे. आत्म्याने दीन बनण्याची कृपा आम्हाला लाभावी, दीनतेचे नम्रतेचे दान आम्हाला लाभावे, म्हणून आजच्या मिसाबलीत प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी, वागण्याने मी फार पापे केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभो दया करा, दया कर, दया कर, दया करा.
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझी अंतकरणापासून भक्ती करण्यासाठी व तू जसे आम्हावर प्रेम करतो तसे शेजाऱ्यांवर प्रेम करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. अशी वाणी झाली की भरणी घाला, भरणी घाला, मार्ग तयार करा माझ्या लोकांच्या मार्गावरून, ठेच लागण्याजोगे असेल ते काढून टाका. कारण जो उच्च परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो. तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठाईही मी बसतो. येणेकरून नम्रजनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो. कारण मी सतत वाद करणारा नव्हे, सदा कोप करणारा नव्हे असतो, तर माझ्या पुढे मानवी आत्मा, मी उत्पन्न केलेले मानवी प्राणी गलित झाले असते. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. माझ्या मुखात परमेश्वराचे स्तवन सतत असेल. माझ्या मुखात परमेश्वराचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरवील. दिन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची माहिती वर्णूया. प्रतिसाद. माझ्या मुखात परमेश्वराचे स्तवन सतत असेल. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले. आपला प्रतिसाद. माझ्या मुखात परमेश्वराचे स्तवन सतत असेल. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जे त्याच्यावर भाव ठेवतात ते धन्य. आपला प्रतिसाद. माझ्या मुखात परमेश्वराचे स्तवन सतत असेल. तू आपली जीभ दुर्भषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. आपला प्रतिसाद. माझ्या मुखात परमेश्वराचे स्तवन सतत असेल. जयघोष. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. मग ज्या नाझरेथांत तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशिया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढिले त्यांत असे लिहिलेले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनांच सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला.
त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व्हावी व आंधळ्यांस पुन्हा दृष्टीचा लाभ व्हावा ह्यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावी. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यांस म्हणू लागला, हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नोवेनाच्या 9 दिवसांत आपण जगातील एका महान गुरुने खुद्द देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या प्रवचनावर चिंतन करणार आहोत. संत अगस्टिन यांनी येशू ख्रिस्ताच्या या प्रवचनाला पर्वतावरील किंवा डोंगरावरील प्रवचन असे नाव दिले. नोवेनाच्या या दिवसांत आपण यातील अत्यंत महत्त्वाच्या भागावर आपले लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्याला धन्योद्गार बीॲटिट्यूड्स असे म्हणतात. बायबल अभ्यासक या भागाला सुंदर मनोवृत्ती ब्युटिफुल ॲटिट्यूड म्हणून संबोधतात, कारण प्रवचनाचा हा भाग आपल्याला ख्रिस्तावर खरा विश्वास ठेवणाऱ्याचे चारित्र्य दाखवून देतात. पहिले 4 धन्योद्गार परमेश्वराशी असलेल्या आपल्या नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करतात, तर उरलेले 4 धन्योद्गार इतरांशी आपल्या नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करतात. यात आपल्या प्रत्येक चांगल्या कृतीसाठी एक बक्षीस किंवा एक पुरस्कार येशू देत आहे. 8ही धन्योद्गार धन्य या शब्दाने सुरू होतात. मूळ ग्रीक बायबलमध्ये ग्रीक भाषेतील हा शब्द मकारियोस, ज्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर आनंदी असे केले जाते, परंतु ग्रीक शब्दाचा अर्थ देवाकडून आध्यात्मिकरित्या मान्यता पावलेला असा होतो. देवाकडून आध्यात्मिकरित्या मान्यता पावलेला, ज्याला देव आशीर्वाद देतो, त्याला देवाची कृपा प्राप्त झाली आहे. होय, प्रत्येक धन्योद्गारात धन्य असा शक्तिशाली अर्थ होतो. ज्यांच्याकडे धन्योद्गारातील हे आंतरिक गुण आहेत ते खऱ्या अर्थाने स्वर्गीय सुखाचे वारसदार असून ते आपल्या जीवनात सुखी, समाधानी, धन्य आणि आनंदी आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, धन्योद्गारांची रचना शिडीसारखी आहे, ज्यामध्ये आत्म्याचा दीनपणा हा आरंभबिंदू असून क्रूस अगदी कळसावर आहे. Beatitudes have a ladder-like structure with poverty of spirit, the essential starting point, and with the cross at the top. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, धन्योद्गार हे शिडीवरील एक पायऱ्यांसारखे आहेत, ज्यांना ख्रिस्ताने अचूक क्रमाने मांडले आहे आणि त्याच्या मांडणीचे एक वैशिष्ट्य आहे. ह्यातील प्रत्येक पायरी ही मागील पायरीच्या पायावर उभारलेली असून ती आपल्याला पुढील पायरीचा मार्ग दाखवते. आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी प्रत्येक पायरी अटळ व अपरिहार्य आहे. आम्ही त्यांचे विभाजन करू शकत नाही. जे धन्योद्गार आम्हाला सोपे वाटतात ते पाळून, जे धन्योद्गार कठीण व आव्हानात्मक आहेत त्यांना इतरांसाठी सोडून चालणार नाही. त्यांचे वेगवेगळे हिस्से करता येत नाहीत. जसे की तू दयेचे धन्योद्गार पाळ आणि मी शांतता निर्माण करीन, ते सर्वच एकमेकांत मिसळून तयार झालेले आहेत. ते एकमेकांत जोडले गेले आहेत. दे ऑल आर इंटरकनेक्टेड
जशी एक पायरी आम्हाला दुसऱ्या पायरीकडे नेते, तसेच प्रत्येक धन्योद्गार आम्हाला अध्यात्म्याच्या एका पुढील उंचीवर घेऊन जातात. आज आपण पहिल्या धन्योद्गारावर चिंतन करीत आहोत, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे पहिले धन्योद्गार आपल्याला शिकवते की आपली गरिबी स्वीकारण्यात आणि देवाची आपल्या जीवनातील गरज ओळखण्यात खरा आनंद आहे. आत्म्याने दीन म्हणजे आध्यात्मिक गरिबीची स्थिती होय. हे धन्योद्गार त्या व्यक्तीचे वर्णन करते जी आपल्या जीवनात देवाची गरज ओळखते. स्वर्गाचे राज्य हे अशा लोकांविषयी सूचित करते जे ख्रिस्ताला आपला राजा मानतात. जे आत्म्याने दीन आहेत त्यांना माहीत आहे की ख्रिस्ताशिवाय ते आध्यात्मिकरित्या शून्य आहेत. ख्रिस्ताशिवाय आध्यात्मिकरित्या ते शून्य आहेत. पेत्राच्या पहिल्या पत्रातील अध्याय 5 वचन 5 व 6 मध्ये पेत्र म्हणतो, तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा, कारण परमेश्वर गर्विष्ठांना विरोध करीतो आणि लीनांवर कृपा करीतो. म्हणून परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावी. 1 Peter 5:5-6. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आत्म्याने दीन म्हणजे पूर्णपणे परमेश्वरावर विसंबून राहणे. आत्म्याने दीन म्हणजे मी स्वतःला वाचवू शकत नाही, मी मुळात निराधार आहे. पैसा, धनसंपत्ती, मालमत्ता किंवा मी मिळविलेले यश मला दुःख आणि मृत्यूपासून वाचवणार नाही, ही जाणीव असणे. हे कोरोनाच्या काळात आपण अधिक तीव्रतेने अनुभवत आहोत. आत्म्याने दीन म्हणजे जितका पैसा तितका आनंद, ह्या भ्रमातून बाहेर येणे. एक फ्रेंच म्हण आहे, जेव्हा आपण मरतो तेव्हा आपण आपल्या हाताच्या बंद मुठीत ते नेतो जे आपण मूठ उघडून दिले आहे. जेव्हा आपण मरतो तेव्हा आपण आपल्या हाताच्या बंद मुठीत ते नेतो जे आपण मूठ उघडून दिले आहे. When you die, you carry in your clutched hand only what you gave away. आत्म्याचे दीन म्हणजे मला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा परमेश्वराच्या मदतीची आणि दयेची जास्त गरज आहे, ही जाणीव. नम्रता म्हणजे मनुष्याला जाणीव होणे की माझे अस्तित्व परमेश्वरावर आधारित आहे. माझ्या जीवनाला अर्थ आणि गती परमेश्वराच्या कृपेने लाभली आहे. मी त्याच्या हाताची सुंदर निर्मिती आहे. मी निर्माता नाही तर निर्मिलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, झुकलेली मान किंवा झुकलेली शरीर हे नम्रतेचे प्रतीक नाही. झुकलेली मान किंवा झुकलेले शरीर हे नम्रतेचे प्रतीक नाही. नम्रतेत हृदय झुकते. नम्रतेत हृदय झुकते. जेव्हा हृदय झुकते तेव्हा नकळत संपूर्ण शरीर नम्र होण्याचे संकेत देते. नम्रता हृदयाची अवस्था आहे, शरीराची नाही. नम्रता हृदयाची अवस्था आहे, शरीराची नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला अनेकदा खोटी नम्रता भासविणारे दाखविणारी लोक भेटतात. ते अभिमानाने त्यांच्या जीवनातील साधेपणाबद्दल त्यांची नम्रता दर्शविण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना
ते आपल्या नम्रतेचा अभिमान बाळगतात, बाजार मांडतात. माय नॉविस मास्टर वुड कॉल इट ह्युमिलिटी बाय हुक. दिखाऊ नम्रता. नम्रता म्हणजे सत्य. योहान 5:19 मध्ये येशू खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करिताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करिता येत नाही. येथे येशू नम्रतापूर्वक पिता त्याच्याहून महान असल्याचे सत्य येशू येथे घोषित आहे. ही झाली येशूची नम्रता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संदेष्टा यशया म्हणतो, तू आपल्या दुष्टतेवर भिस्त ठेवली. तू म्हणालीस कोणी मला पाहत नाही. तुझे शहाणपण व तुझे ज्ञान यांनी तुला बहकविले, म्हणून तू आपल्या मनांत म्हणालीस, मीच आहे मज वेगळी कोणी नाही. यशया 47:10. देवाशी खरी जवळीक नेहमीच नम्रता आणते. नम्रता म्हणजे स्वतःबद्दल कमी विचार करणे नव्हे, तर नम्रता म्हणजे इतरांचा अधिक विचार करणे होय. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताला अपेक्षित दीन जीवन आपल्याला जगता यावे व त्याद्वारे आपल्याला स्वर्गाचे राज्य मिळावे, म्हणून बाळ येशूकडे प्रार्थना करूया. बाळ येशूच्या नफेनाची प्रार्थना. आपण जेथे आहोत तेथे उभा राहूया किंवा गुडघे टेकूया. आपल्या मनात जे काही हेतू आहेत, आपल्या ज्या काही प्रार्थना आहेत, त्या आपण ह्या क्षणाला आठवूया. आपल्या घरचा, आपले दुःख, आपल्या चिंता आपण बाळ येशूच्या चरणी अर्पूया. हे येशू, तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी ठोठावतो, शोधतो आणि मागतो की माझी विनंती मान्य केली जावी. आपण आपल्या विनंत्या आठवून त्या बाळ येशूच्या चरणी मांडूया. हे येशू, तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल. म्हणून तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी अत्यंत नम्रतेने आणि तातडीने तुझ्या पित्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो की माझी प्रार्थना मान्य केली जावी. हे येशू, तू म्हटले आहेस, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होतील, परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील, ह्याचा मला पूर्ण भरोसा वाटतो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की येशूच्या जन्माचे रहस्य व त्याचे जीवन ह्यांचे मनन करीत असता
आमचा आत्मा त्याच्या सहवासात एकरूप होऊ दे. आमच्या नम्र विनंत्या ऐकून घे व बाळ येशूचा आशीर्वाद आम्हाला लाभू दे. ही प्रार्थना आम्ही बाळ येशूच्या नावाने करतो. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद असेल, हे दिनांच्या परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. हे दिनांच्या परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. गरीब आणि गरजूंना त्यांच्या गरजेत धावून येणाऱ्या परमेश्वर दिसावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे दिनांच्या परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. श्रीमंत व धनसंपन्न व्यक्तीत आपण संपत्तीचे मालक नसून विश्वस्त आहोत ही भावना वाढीस लागून आपली संपत्ती गरीब व गरजवंतास वाटण्यास ते उदार असावेत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे दिनांच्या परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. सरकारने कोणतेही कायदे अंमलात आणताना गरिबातील गरिबाची गरज लक्षात घ्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे दिनांच्या परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. शोषित आणि उपेक्षितांना आपल्या गरजेत योग्य वेळी योग्य ती मदत मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे दिनांच्या परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे दिनांच्या परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. हे दिनांच्या व गरिबांच्या परमेश्वरा, सृष्टीच्या निर्मात्या व रक्षणकर्त्या, तू आम्हाला भरभरून दिलेल्या साधनांचा व धनसंपत्तीचा आम्ही गरीब व गरजवंतांत वाटप करून त्याद्वारे तुझ्या प्रेमाची ओळख इतरांना पटवून द्यावी म्हणून आम्हाला तुझ्या कृपेने समर्थ कर. ही प्रार्थना मी ख्रिस्त आमचा प्रभू एकच परमेश्वर ह्याच्याद्वारे करतो, जो तुझ्यासोबत पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सदा सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. अर्पितो मी प्रभूला जीवन हे माझे सारे. अर्पितो मी प्रभूला जीवन हे माझे सारे. स्वीकारुनी प्रभू बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या दानांचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझ्या वेदीजवळ आणलेल्या आमच्या ह्या दानांचा प्रसन्नतेने स्वीकार कर व त्यांना आमच्या मुक्तीचा संस्कार बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर आहे आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याची आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, जीवन आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला मातृपितृप्रेमाचे दर्शन घडवितोस. आम्हामध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवतो.
येशूला मेलेल्यातून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह व अभिवचन आहे. म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्यदायी कृत्यांचा गौरव गातो. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, स्वर्ग धरा के कोने कोने गूंज उठे तेरा नाम, परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों धाम, फैले तीनों धाम. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. धन्य है वह जो आते हैं परमेश्वर के नाम, परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों धाम, फैले तीनों धाम. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, प्रभु ईश्वर अखिलेश्वर. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, आपल्या पित्याचे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या व खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा आपल्या पित्याचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. मरणातून प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस
आमचे बिशप लुट्स डॅनियल, इतर सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक आम्हा सर्वांची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पडलेल्या आपल्या बंधू भगिनीची आपण आठवण करूया. विशेष करून कोरोना काळात ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांची आपण कळकळीने आठवण करूया. त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया. त्यांना प्रभूने धीर द्यावा, प्रभूने त्यांचं सांत्वन करावं. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दांत आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज तू आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावी व सर्व संकटांपासून सुरक्षित असावी. कारण की राज्य, अधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वरच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे हे कोकरू पहा. प्रभू येशू ख्रिस्त जो आम्हास आत्म्याने लीन बनण्यास आमंत्रण करीत आहे, त्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या आत्म्यास सहवास इतका मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तारण प्राप्तीसाठी तू आम्हाला शक्ती देतोस. या ख्रिस्त शरीरामुळे आम्हाला खरी श्रद्धा दे व जगभर या श्रद्धेची वाढ कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने आत्म्याने दिन बनण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.